नागपुर का स्वामी समर्थ अस्पताल अपने दर्द रहित और आधुनिक उपचार पद्धतियों के लिए पूरे महाराष्ट्र में प्रसिद्ध है। हाल ही में यहां अहमदनगर के एक मरीज का सफल इलाज किया गया। नवीनतम आधुनिक तकनीक, विशेषज्ञ डॉक्टरों और स्वास्थ्य सेवा के लिए सदैव तत्पर टीम स्वामी समर्थ हॉस्पिटल की पहचान है। यहाँ प्रत्येक मरीज की समस्या को सिर्फ एक केस के रूप में नहीं बल्कि एक जीवन के रूप में देखा जाता है। अहमदनगर का एक मरीज पिछले कई महीनों से अपनी बीमारी का इलाज अलग अलग जगहों पर करवा रहा था, लेकिन जब समस्या कम नहीं हुई तो उसने स्वामी समर्थ अस्पताल के बारे में जानकारी लेने के बाद आखिरकार नागपुर पहुंचने का फैसला किया। अस्पताल में भर्ती होते ही बीमारी का सही कारण पता चल गया। आधुनिक जांच और तकनीक की मदद से कम समय में ही उपचार किया गया। श्री स्वामी समर्थ अस्पताल में बिना किसी सर्जरी के हार्ट के 70 से 100% ब्लॉकेज का भी इलाज किया जाता है। आता आमच्याकडे एक भीमराव शिंदे करून एक पेशंट आले, ते अहमदनगरवरून आले होते। कार्डियक फेलियरमध्ये होते, हार्ट फेलियरमध्ये होते। त्यांना किडनीसुद्धा फेल झालेली होती त्यांची। सीरम क्रिएटिनिन 3.08 पर्यंत आलं होतं आणि त्यांचं वय त्यांचं वय 74 इयर्स आहे आणि त्यांच्या पोटातसुद्धा पाणी जमा झालं आणि प्ल्युरल एफ्युजनसुद्धा झालं, म्हणजे लंग्समध्ये सुद्धा पाणी जमा झालं। अशा कंडिशनमध्ये आल्यानंतर त्यांना लगातार दम लागत होता, छातीत दुखत होतं, श्वास घ्यायला त्रास होत होता, चालताही नव्हतं येत आणि जिना चढणं तर दूरच, पण साधं याच्यावरही चालता नव्हतं येत। त्यांची हृदयाची क्षमता ही 20% वर आली होती। अशा कंडिशनमध्ये आल्यानंतर मी त्याला चेकअप केलं आणि त्यानंतर आम्ही ठरवलं की त्यांना ECP ट्रीटमेंट देणार आणि औषधोपचार करणार। आम्ही त्यांचे औषधोपचार आणि चाचण्या केल्या आणि त्यांना ECP ट्रीटमेंट चालू केली। आता जवळजवळ त्यांचे 20 मशीनचे सिटिंग चालू झालेले आहे। त्यांचं दम लागणं कमी झालेलं आहे, श्वास घेणं कमी झालेलं आहे आणि छातीत दुखत नाही आणि आता ते पहिल्या मजल्यापर्यंत जिना चढू शकतात आणि